पुढची बातमी पाहूयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात एक सुनावणी पार पडतीये। ओबीसी आरक्षणामुळे 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचं आयोगापुढे आव्हान आहे। निवडणूक घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची आयोग मागणी करण्याची सुद्धा शक्यता आहे। आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करणं राज्य निवडणूक आयोगापुढे मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे आता पुढील सुनावणीमध्ये निवडणूक घेण्याच्या तारखेची मुदत वाढवून घ्यावी अशी मागणी करण्यात येते। राज्य निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयामध्ये ही मागणी करू शकतात। यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा आदेश सुद्धा दिला होता। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत याचिकाकर्ते विकास गवळीजी आपल्यासोबत आहेत। विकासजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। नेमक्या काय मागण्या आहेत आणि आजच्या निवडणुकीमध्ये किंवा आजच्या सुनावणीमध्ये काय होऊ शकतं? सर्वप्रथम मी आपल्याला एक अतिशय आवर्जून सांगू इच्छितो की मी स्वतः ओबीसी आहे, मी ओबीसी विरोधी नाही, परंतु या राज्यामध्ये ज्या पद्धतीने ही या आरक्षणाची प्रक्रिया निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी जे काही आरक्षण ओबीसीला दिलं होतं ते के कृष्णमूर्ती आणि विकास किसनराव गवळी ह्या दोन्ही जे काही घटनापीठाचे निर्णय होते त्या निर्णयाला बांधील त्यांनी हे एकंदरीत आरक्षण ठेवलं नव्हतं। त्याच्यामुळं हे या आरक्षणामुळं 50%ची मर्यादा ज्या ज्या ठिकाणी ओलांडल्या जात होती किंवा त्या ठिकाणी हे सगळं आरक्षण दिल्या गेलं होतं, त्याच्यामुळं एकंदरीत सगळा प्रकार सगळ्या निवडणुका अडचणीत आल्या होत्या आणि याच्यामुळं 289 लोकांची जशी ह्या अगोदर पदं गेली होती 2021ला तशीच पदं जाण्याची शक्यता देखील यावेळेला तयार झाली होती। आणि तसं राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या आदेशामध्ये म्हटलं होतं की ही निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक 19,756/2021 या याचिकेमध्ये जो काही निर्णय येईल त्या निर्णयाच्या अधीन राहतील। म्हणजे ह्याच्यामध्ये जर ओबीसीचं आरक्षण एक्सीड झालं आणि ते त्याला जर उद्या कोणी चॅलेंज केलं असतं आणि ते जर अवैध ठरलं असतं तर त्या ओबीसीच्या आरक्षणावर निवडून विकासजी, पण आज विकासजी मला सांगा की आजच्या या सगळ्या सुनावणीमध्ये काय निकाल अपेक्षित आहे तुम्हाला आणि साधारण किती वाजेपर्यंत हा निकाल लागू शकतो? साधारणतः 12 वाजेपर्यंत हा निकाल यायला पाहिजे आणि असं अपेक्षित आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात हा विषय आलेला आहे। त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे की ही चूक तुम्ही केलेली आहे, ही चूक तुम्हीच दुरुस्त करा। त्याच्यामुळे राज्य निवडणूक आयोगच त्यांची भूमिका जे काही चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करतो असं त्या ठिकाणी मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी पण 18 वाजता काय होईल, कशी कशी त्या ठिकाणी सगळ्यांची मतं मांडल्या जातात आणि त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देते हे पाहणं गरजेचं आहे। परंतु मला एक ओबीसीच्या फेवरनं हा निकाल असेल असा या प्रसंगी विश्वास वाटतो। बरं, धन्यवाद विकासजी तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।